बिबट्या बिट्ट्या शेट बिट्ट्या शेट गाईज, बिट्ट्या शेट कसला जंट हा असा बिंज. कुठून आले तुम्ही? कलंब्यावरून. असे 3च आणले तुम्ही? आपल्या 6 गुलाला आता सध्या आपल्या 6 शर्ती आल्या. 6 शर्यतींच्यात गुलालाच आहे. 6 शर्ती गुलाला मध्ये आहेत. कधी मारलाय का तुम्हाला? माझी सालगीर पूर्वी काढली. अरे वा किती एकच आहे. गुड आफ्टरनून गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आज पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा एक नवीन व्हिडिओमध्ये. गाईज बरेच लोकांची डिमांड होती, कमेंट्स आलते का शर्तीची व्हिडिओ दाखव गाईज. या आज आपण शर्तीला आलेलो आहे. सर्वात पहिले बैल जोडे बघण्याचा प्रयत्न करू आपण. तर आजूबाजूचा आवाज येऊ शकतो, त्याच्याबद्दल मी तुमची पहिलेच माफी मागतो. तर माझ्या मागे बघू शकता, इकडं आहे मैदान. मैदानावर आपण जरा टायमाने फिरणार आहोत. पहिले आपण जवळपास आपण बैल बघण्याचा प्रयत्न करूया. शर्तीला यायची मला एकच भीती वाटते, कंचा बैल कधी लात मारेल याची गॅरंटी नसते काहीच. तर हे बघा, शर्तीला आल्याचे येतात आम्हाला घ्या तरी ठीक आहे. बाकी गर्दी तुम्ही बघू शकता किती इथं. हे बघा गाईज किती गर्दी इथं. तर जोडे विश्रांतीसाठी थांबलेले आहेत. हॅलो गाईज, हॅलो गाईज. जवळ राहतो गाईज, जवळची लोक आपल्या ओळखीची आहेत सगळी. या तुम्हाला बैल दाखवतो पहिले. आज गर्दी जरा जास्त दिसते. खूप जोडे आलेले आहेत गाईज, तुम्ही बघू शकता. जरा टायमाने आपण मैदानावर पण जाऊ. तर आज माझा तसा यायचा विचार नव्हता, पण ठीक आहे. बरेच लोकांची कमेंट आली ती मला का शर्तीला ये, शर्तीला जा, शर्तीला जा. ठीक आहे, आलो आता, काय करणार. ते हे बघू शकता तुम्ही गाईज. इकडं बघा, बैल बघायला खूप आवडतं तुम्हाला. तुमच्या डिमांड मी आलोय बैल दाखवायला तुम्हाला. हे बघा किती बैल इथे ना. ब्लॉगर गाईज, जो तो म्हणतो ब्लॉगर आला. हा धनराज कदम. हा येतो. असं होतो गाईज, असं होतं चालायचा. हा घ्या ना. कुठला आहे? हे बघा बैलच दाखवायला आलोय मी. कुठले आहेत तुम्ही? बेकरेचे आहेत गाईज, बेकरेवरून आलेले आहेत. हे पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे. थोडा अजून दाखवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. हे बघा गाईज, जोडे बघायला तुम्हाला खूप आवडतात ना. जोडे बघा. गाईज बघू शकता, इथपर्यंत आपण आता आलोय. बाकी इकडे गाड्या लागलेल्या आहेत. चला आपण पटापट आता मैदानावर जाण्याचा प्रयत्न करू. चला गाईज, मैदानावर जाऊ आपण. चला आपण मेन रस्त्यावरशी निघू. आलो मैदानावर जाऊ. काय बघू, रेसिंग बघायला भेटली तर आपण रेसिंग बघण्याचा प्रयत्न करू. कुठे बोला ना. कुठून आलेत तुम्ही? मानगाव वर्षी आलेले गाईज. हे बघा, नाव काय बैलाचं? साई. एकच आहे? हा एकच आहे. आणि मग पायरा? त्याला तो पायरा आहे. पायरा कुठला? जवळचाच आहे का? हा वेरलचा. आणि तुम्ही कुठून आले? मानगाववरून आलेले आहेत गाईज. हे बघा असू. चला धन्यवाद तुमचा.
हा हा हे बघा शर्तीला आलं गोष्ट हे बघ गाईज हे बघ कसा रागावर बघतो. हा नमस्कार, कुठून आलेत तुम्ही? आम्ही शेरावासी शापूर तालुका आणि एक पैरा आहे खांडस. पैरा. हा अच्छा अच्छा, काय सांगाल तुमच्या बैलाबद्दल खास गोष्ट? हा या बैलाचं नाव बिट्ट्या शेठ 2721. बिबट्या? बिट्ट्या शेठ. बिट्ट्या शेट गाईज, बिट्ट्या शेट कसला झेंड आहे बघा ह्यो. हा. खतरनाक आहे, मारतो घेऊन आहे ना? नाही 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 ना? मारत नाहीये आणि त्याचं नाव आहे शिक्की. किती किती शर्ती जितले आतापर्यंत? आतापर्यंत याच्या एकूण 65 शर्ती आल्या, त्यापैकी 55च्या वरती शर्ती झाल्या. जितलेले आहेत. जिंकलेले. अच्छा, मी आता खानपेन कानापेना त्याच्यात 7 प्रकारचं खाद्य आहे. 7 प्रकारचं काय काय? हा. त्याच्यामध्ये हिंद केसरी आहे, हा. नावापुरी चुनी असते, गुलाची पेंड आहे, मक्का भरडा आहे हा आणि तसं डाळ बड्डा मन बड्डा आहे. काजू बदाम पण असतं का? हा काजू बदाम असं आम्ही टाकत नाही. नाही नाही नाही, प्रत्येक जण असं हे करत. नाही. असं हा असं फक्त आपला पण व्यवसाय म्हणून नाही. व्यवसाय म्हणून नाही. मग याचा ओनर कोण आहे, मालक? याचा खरा मालक आहे दिगंबर शेठ धानके. दिगंबर शेट्टी. कुठून आलेत तुम्ही? मी शहरात शापूर तालुका. शहापूर वर्षी आलेले हा. आहेत. शहापूर तालुक्यावरून आलेले आहेत गाईस. हे दोन्ही तुमचेच आहेत. मागच्या वर्षी हा शेट्टी बैल आहे. असं असं यांनी आणि त्यांनी आतापर्यंत 22 गुलाल लगातार केलेले. 22 गुलाल लगातार केलेले आहेत. एक गुलाल पडले नाही. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. धनराज कदम, धनराज कदम. धनराज कदम. हे बघा गाईज, या आपण थोडी मुलाखत घेऊ. मला तर खरं सांगतो शर्तीचे जास्त माहिती नाही. मी बोलेल का मालकाव, तुम्हीच तुमच्याबद्दल सांगा. नमस्कार काका, कुठून आलेत तुम्ही? सांगा तुमच्याबद्दल थोडीशी माहिती आणि बैलाबद्दल पण थोडं सांगा. हा चतुर, चतुर बैल. हा असा बिंज. कुठून आलेत तुम्ही? कलंब्यावरून. असा असा एकच आहे तुमचा? जोडी आलेत. असा असा घरचा असं असं. मग याचा ओनर कोण आहे? तुम्हीच? असं याचं खानपेन वगैरे देखरेख तुम्हीच करता? असं ठीक आहे ठीक आहे. अजून काय माहिती द्याल बैलाबद्दल? द्या, तुमच्याबद्दल द्या. याच्या आधी किती बैल होते तुमच्याकडं? 2 होते. आणि तुम्हाला छंद कधी लागला याचा? लहानपणापासून, म्हणजे वडिलांच्या ह्याच्यापासून. असं ते असं. चला ठीक आहे, धन्यवाद. धनराज कदम माझ्या चॅनेलचं नाव आहे. हा सबस्क्राईब मोठी लालच देतात सबस्क्रायबरची गाईच. चला ठीक आहे, या आपण मुलाखत घेऊ. किती देईल माहिती आहे तुला? माझे 450 कस्टमर आहेत. असे चला. 4,500 व्हिडिओ ग्रुपवर टाकले. मला ऑनेस्ट सबस्क्रायबर द्या, असं हे नाहीये. आमच्या तिथं 7-8 भेटतील. चॅनलचं नाव सांग बरं. धनराज कदम, धनराज कदम. चला थोडा वेळ आपण मुलाखतीमध्ये घालू, मग आपण जरा टायमाने जाऊ मैदानाकडे. या. हे बघा गाईच. हा हाय करा, हाय करा. हे बघा गाईज, कुठे गेले ते? आले का गाईज? थोडीशी माहिती घेऊ. तुम्ही बोलतात मुलाखती पाहिजे. खरं सांगितलं तर मला शर्तींचं काय जास्त अभ्यास नाही, मी जास्त येत नाही आहे. पण मी विनंती करेल की मालकांनी स्वतःहून सांगा, जी जी बैल क्षेत्रामध्ये जे बैल प्रेमी ज्यांना जी माहिती मुख्य आवडते माहिती, ती त्यांना विचारू. तर हे बघा गाईस, बोला. नमस्कार दादा, कुठून आलेत तुम्ही? आम्ही शिरवली मानवलीवरून आलो. अच्छा ठीक आहे, काहीतरी माहिती द्या तुमची अशी खास बैलाबद्दल. पाखऱ्या बैल आहे त्याला, आम्ही गोपाल बोलतो. गोपाल, तो आमचा बबे आहे. बब्या. हा बब्या, हा पाखऱ्या आणि हा सर्जा ग्रुप वाड्याची वाडी त्यांचा. अच्छा, 3च आणले तुम्ही? आपल्या 6 गुलाला. आता सध्या आपल्या 6 शर्ती आल्या. 6 शर्ती त्यांच्यात गुलालाच आहे. 6 शर्ती गुलालामध्ये आहेत. असं असं चांगली गोष्ट आहे ना. मग याचा ओनर तुम्हीच आहेत, मालक तुम्हीच? आणि ते ग्रुप आपले ग्रुपचे तिकडे गेले शर्ती. कुठून आलेत तुम्ही? शिरवली मानवली. शिरवलीवरून, मानिवलीवरून. मग याचं खानपेन वगैरे काय असतो? काय नाही, आपण त्याला सरकी पेंड मका असं असं खास काजू बदाम वगैरे असं काय देता का? काय नाही ना, आपण गरीब एवढा असं असं दूध वगैरे दूध वगैरे नाही, असं वगैरे टाकतो. असं असं. ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही काही कसरत चालवायची. हा काय? 8 दिवसातून एक फेरा टाकायचा. अच्छा अच्छा. मध्ये 2-3 दिवस मग तुम्ही हा डायरेक्ट घेतला का लहानपणापासून मोठा केला? मासा यात्रेमध्ये घेतलाय. आत्ता घेतलेला, आत्ताच्या मशीनमध्ये? माझा घरचा वासरू आहे. असं असं. गेल्यावर आणलाय. मग याची खरेदी काय केली तुम्ही? ती खरेदी लहान आहे, पण तो आता
कितीला घेतलेला त्या टायमाला तुम्ही? छोटी खरेदी आहे. छोटी तरी पण एक आकडा 30,000 30 पर्यंत असू ना, छोटा रक्कम आहे का 30,000 बोललं तर असं आहे. चला केले आमचे. वसूल केलं ना, बाद झाला. असंच प्रेम असू द्या. आणि याच्याबद्दल धनराज कदम हा धनराज कदम. कदम कदम ऑलराऊंडिंग ब्लॉगिंग करतो मी. पण ना, मी जेव्हापासून आता सुरुवात केली ना, तर मी जवळच राहतो कळममध्ये. तर बरेच लोक बोलतात का शर्तीची व्हिडिओ पाहिजे, त्यांच्या डिमांडवर आलेलो आहे मी. चला ठीक आहे, धन्यवाद. सबस्क्राईब करा. चला धन्यवाद. हां जो तो मला बोलवतो. अरे एक मिनिट थांबा. गाईज आहे बघा. हां बोला आता बोला. हां बोला, द्या आता माहिती द्या मला कोणतरी, काहीतरी तर माहिती द्या आल्यासारखं. लाजू नका. हां बोला, सांगा जरा माहिती द्या. बैल धरा. बाबा गाईज हो बघा, काहीतरी माहिती द्या आम्हाला त्यांच्याबद्दल. जी बैल क्षेत्रामध्ये जी बैल प्रेमीनं लागणारी मुख्य माहिती. रागीट आहे का? रागीट आहे. हा एकदम रागीट आहे. अरे बापरे. हातनं लावून देत. हात नाही लावून देत. नाव काय याचा? मैबे. किती शर्ती जितल्या आतापर्यंत? त्याच्या शर्दी काय मोजूच शकत नाही. पहिल्यापासून आदत तिथून शर्दी आहे. रागीट नाही, बरोबर. त्याच्यावरून समजतो रागीट आहे. मग याची देखरेख कोण करतो? देखरेख आम्ही 4-5 जण असतो. कधी मारलाय का तुम्हाला? माझी सालगीर पूर्वी काढली. अरे बा किती एकच आहे. तरी मी कधी सोडित नाही. एवढा मारून पण त्याला मी जीव लावतो. मारता तुम्ही, मारता त्याला का तो मारतो तुम्हाला? मारतो आम्हाला. त्याला कधी तुम्ही नाही मारत ना? असं तुम्ही नका मारू. असू द्या. नाव काय बोलल्या? मैबे. एकच आहे. एकच आहे. किती शर्ती जितल्यात? शर्ती आल्याच ना 50-55 झाल्या असतील. 50-55 शर्ती. आणि ह्यो तुम्ही लहानाचा मोठा केलाय का खरेदी केलेला आहे? बारीकपणापासून तरी मारतो तुम्हाला. असं चला ठीक आहे. हा का गाईज बघा, 4 महिन्याचा वासरू होता तेव्हा हे घेतलेला. मालकाला मारतो बैल, चांगली गोष्ट आहे. आज गाडी बॅनर जमले. हा का असं आहे. चला धन्यवाद तुमचा. कुठून आले तुम्ही बोलले? डोलखाम शापूर. अरे बापरे. चला धन्यवाद. हा ना गाईज, डोलखाम शापूरशी आलेले आहेत. मुलाखती घेतल्या. आपण जाऊ आता पहिले मैदानावर. चला. या ना मुलाखती. गाईज प्रत्येक जण आपल्या बोलतो मुलाखती घ्या. तुम्ही तुमच्याबद्दल माहिती द्या का स्वतः. मला जास्त माहिती नाही बैल क्षेत्रातली. जे बैल प्रेमीला लागणारी माहिती ती तुम्ही द्या. म्हणजे खास गोष्ट अशी. कुठला आहे बैल तुमचा? तुम्ही मुरबाडून आलेले आहेत. अच्छा, बैल कुठे दाखवा. या दाखवा गाईज. या थोडी मुलाखत घेऊ. बैल मारतात याची भीती वाटते मला. हा हा या गाईज, आपण जरा यंगस्टर मुलांची मुलाखत घेऊ जे बैल क्षेत्रामध्ये जास्त आवड ठेवतात. कुठे तुमचा? 2 आहे. कुठून आलेत तुम्ही? कुठून आलेत? मुरबाड गुटेची वाडी. हा गुटेवाडी एक्सप्रेस आहे बघा गाईज. तुम्ही दरवर्षी येता का? दरवेळी इथे येता? असं नाव काय? हरण्या. गाईज हा बघा हरण्या. किती शर्ती जितल्यात? 15 शर्ती जितल्यात गाईज. हे बघा 15 शर्ती जितल्यात. बजरंग गाईज, तो बघा बजरंग. अच्छा, मारतो का बैल? मारता नाही ना? गरीब आहे. मग तुम्हाला आवड कधी लागली याची? ह्या वर्षी शिक्षणात आवड नाही, याच्यामध्ये आवड आहे काय? शिक्षण झालं गाईज. बघा यंगस्टर मुलांना अशी आवड लागलेली आहे. असं चला ठीक आहे, धन्यवाद तुमचा. एकदा टाटा हाय करा. असं गुड नाईट नको, आता झोपाचा टाइम नाहीये. काहीच एक डायलॉग मारतात ना. हा का तुम्हाला कसं माहित झालं? धनराज कदम. हा थोडं मैदान दाखवून येतो, परत येतो मी. गाईज प्रत्येक जण म्हणतो मुलाखत घ्या, पण ठीक आहे आपण पहिले मैदानावर जाऊ. मुलाखती तर घेत राहू आपण. बाकी बैल मार्केट याची मला लय भीती वाटते. चला आपण जाऊ आता मैदानावर पाटापट. भरपूर मुलाखती घेतल्या आपण. अशी मुलाखतीची तर मला तर आयडिया नाही आहे जास्त. काय सांगायला लागतो काय नाही, काय विचारायला लागतो. हळूहळू जर या क्षेत्रात आलो तर आपल्याकडे याची माहिती होईल. पण ठीक आहे आपण जाऊ आता मैदानावर. किती वेळा बोललो मी मैदानावर, पण इथं मला जाऊनच देत नाही. आमची मुलाखत घ्या. ठीक आहे चला. तर फायनली आपण आलो आता मैदानावर गाईज.
गाईज आपण बैल दाखवू शकतो, सर्व काही दाखवू शकतो, रेस दाखवू शकतो, पण जे मारतात ते आपण नाही दाखवू शकत. रस्टिकेशन लागतात, हा मोठा प्रॉब्लेम असतो. हा चला गाईज, इथं माईक लावलेलं आहे तर मी जास्त बोलणार नाही आहे. बाकी गर्दी तुम्ही बघू शकता. आज तर स्पीकर चालू असल्यामुळे माझा आवाज येईल का नाही माहिती नाही आहे, पण आपण आता मैदानावर आलेलो आहे. अजून जोरात बोलू गाईज, हे बघा अजून जोरात बोल गाईज, पण माझा फोन तर ऑलरेडी कडेला आहे तर जोरात बोलायची गरज नाही आहे, समजलं. असं आहे. तर आपण तसं कॅमेरा फ्रेंडलीच आहे, या बघण्याचा प्रयत्न करू. गर्दी मस्त आहे. गाईज, बरेच लोक इंस्टाग्राम मला बघतात आणि इंस्टाग्राम पण ॲक्टिव्ह आहे, धनराज DK व्लॉग्स, तुम्ही चेक करू शकता. तर जे पण लोक मला हसतात त्यांना माहिती आहे मी इंस्टाग्रामवर बरेच व्हिडिओ अपलोड केलेत, बरेच व्हिडिओ म्हणजे व्हायरल पण झालेले आहेत. चला रेस बघू गाईज आपण, या. मैदानात फिरायची हीच भीती असते गाईज, कांचा बैल कधी अंगावर येईल ना कधी आपल्याला घेऊन जाईल. गर्दी बघा गाईज, आता सुरुवात झालेली आहे रेसची. बापरे, थांबा साईडला पळू दे गाईज, साईडला पळू दे. पहिले बैल आलेले आहेत, पटापट आपण साईडला पळू, कारण गॅरंटी नाही. जोड्या सुटलेल्या आहेत, या आपण बघण्याचा प्रयत्न करू. हा घ्या, या. रेस सुटले गाईज बघा, तर स्पीकर चालू आहे. गर्दी बघा गाईज एकदाही, तर जोड्या सुटतात, बघण्याचा प्रयत्न करू आपण. तर सुरुवात झालेली आहे, पाटापाट आपण बघण्याचा प्रयत्न करू. हा हे बघा, आल्या बघा गाईज, जोड्या आल्या. इथं बॅरिकेड लावले सेफ्टीसाठी, ते बरं आहे. ही पाकली. बघितला गाईज, थोडा पुढे जाऊन बघू आपण, या. गाईज, अर्धा मैदानावर आहे. आमच्या भाऊचं नियोजन बघा, आमच्या कमिटीचं नियोजन बघा एकदा तुम्ही. मला काय सांगाल कमिटीबद्दल, नियोजनबद्दल तुम्ही काय सांगाल? छान आहे. असं प्लस आम्ही टोकन नंबर शिवाय गाडी सोडत नाही. असं सगळ्यांना बिनजोडचे असो किंवा म्हणजे बिना बिनजोडचे असो, त्याच्यासाठी सर्वांसाठी नियोजन सारखा एकच आहे. नियोजन सारखं टोकन नंबर द्यायचे, बैल तुमचा नेटवरती सोडून द्यायचा. असं इथं टोकन नंबर घेतला जातो काय गाईज? हे बघा, इथं टोकन नंबर घेतला जातो, तेव्हाच बैल पास केला जातो आपल्या जोड्यासाठी. आणि बघा, बैल जोडे आलेले आहेत, तर आपले बैल जोडे आलेले टोकनसाठी. तर टोकनला काय चिठ्ठी बिट्टी असते का? नंबर असतो काय? असं दोन्ही साईडला नंबर असतो गाईज. असा गाईज, हे बघा उजवी साईड गाईज, हे बघा असे टोकन नंबर असतात, उजवी साईड, डावी साईड. हे बघा टोकन नंबर, हे बघा गाईज, ही उजवी साईड, डावी साईडचे टोकन नंबर तुम्ही बघू शकता. धरा, हे बघा 22 नंबर टोकन नंबर यांचा आहे. हा बैल आहे 22 नंबर टोकनचा. तर हा चाललेला आहे, यांची रेस आता लागू झालेली आहे गाईज, तुम्ही बघू शकता. हा हे पहा, असे नंबर दिले जातात. टोकन नंबर बघा गाईज, जय ताडोबा शर्यत ग्रुप कळम. ठीक आहे, धन्यवाद तुमचा. असं आमचं नियोजन आहे. असं सुरक्षित नियोजन आहे. ठीक आहे, चला आपण गाईज पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आता थोडीशी रेस बघू गाईज आपण. थोडीशी रेस बघू गाईज, पक्का हसलो नाच मी. चला गाईज, रेस बघायची वेळ आलेली आहे. डायरेक्ट आपण जिथून सुट्ट्या तिथं आपण आलेलो आहे.
हा सुटली 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 ही बघा काय सुटली 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 कसला पलतो बघा कसला पलतो बघा यो गेला बाबा बाबा धूल बघा गाईस किती केले इथं काय दिसल हा 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 तर जोड्या सुटतात गाईस इथं बी मस्त इकडचं एक बरं आहे का इकडं बी जरा बॅरिकेड लावलेत जनतेच्या सुरक्षेसाठी बघणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हे काही लावलेले आहेत ही चांगली गोष्ट आहे तर जोड्या सुटतात गाईज हे बघा चला गाईज जोड्या सुटायला आलेल्या आहेत बघू शकता एक एक जोडी आपण बघू सुटताना थोडासा जवळून दाखवतो जास्त जवळ जाणार एक दिवशी माझी पालापल झालती एक दिवशी असंच मी रेसच्या मागं होतो बैल माझ्या मागं जोडी माझ्या मागं आणि मी त्याच्या पुढं हा असं वाटतं का बैल मला पलवतात अशी परिस्थिती झाली तिथून मी सर्दीमध्ये जास्त येत नाही येऊ नको काला करतो तिकडे गाईस बघा कशी जवळचे लोकांचे विचार आहेत आमचे तोंड लपून याला घे योग्य बघा गाईस तुला असं मागून उडवला पाहिजे मागून यायला गाईस या बघा ही आयरणी बघा यांची ही गाववाल्यांची आयरणी बघा हा चाललोय हा गाई चला तिथंच जायला लागेल आपल्याला मला भीती वाटते रे यार तुमचं म्हणणं बरोबर आहे गाई जो तो म्हणतो मागं करा तिथं जायला कधी एखादी गाडी फाकली ना तर माझा कॅमेरा कुठं ना मी कुठं अशिकत होईल एक दिवशी झालती पालापल आता नाही करून देणार पालापल आता इथं तुम्हाला दाखवतो या लांबूनच दाखवतो गाईज मला लय भीती वाटते म्हणजे शर्तीने येत नाही जास्त करू मी तो गेला अरे बापरे असं आहे गाईज या असा प्रॉब्लेम असतो म्हणून शर्तीमध्ये येणार हो मोठा मिस्टेक आहे याला येऊ शकतं असं काही नाही ज्यांना माहिती आहे बैलाची सवय आहे त्यांच्या बच्चा काम आहे आपल्या ऐकायच्या बच्चा काम नाही हो या अशी पालापल होते गाईज चालाचा मालकाला सवय असते तशी पण कुठे ड्रायव्हर आलाय बदलापूर इंदिगाव ड्रायव्हर आलाय गाई जिथं सुटतात जिथं जोड्या सुटतात तिथं मी आलेलो आहे एखादी गाडी इकडे नाही यावं म्हणजे झाला बघा गाई इथून सुटतात गाड्या बाबा काल येऊ ना व्हिडिओ करू ना परमिशन द्या आम्हाला गाईज आहे बघा ते इथं आपले टोकन लागलेले आहेत टोकन नुसार काम होतो येऊ का तिकडे चला थोडा पुढं बघू आपण जाऊ का थांबा दादा एक मिनिट इथं भीती वाटते गाईज मला एक दिवशी चालती माझी पालापल अशीच एक दिवशी अशीच पालापल झालती गाईज आणि तिथून मी असं कधीच घुसत नाही
लोक बिंदास उभी आहेत. या अरे बापरे ती इथून सुटतील बघा गाईज. बाबा बाबा पालाला कुठे चान्स आहे रे परवा. पालाला चान्स आहे का इकडे उडी मारून. हा आयला पालाला गाईज बघा पालताना उरूम होईल माझी. कॅमेरा धरू का मी पलू पहिले. हा जाऊ द्या नाही आवरत. तो बघा गाईज तो बघा तो निघत त्या पाडलेला त्या बाबाला. हा सोडा पलारा रेडी राहू द्यायच. अरे सोडा सोडा नाही ऐकत. नाही ऐकत गाईज. असं होतो कधी कधी. एक एक बैल रागीट असतो गाईज. चला चला दुसरी या दुसरी या. थोडा अजून जवळून दाखवतो गाईज तुम्हाला. इथं चान्सच नाही. अरे बापरे पाय बी पार माखले गाईज माझे. काय गाईज तुम्ही बघू शकता. आता आपण जिथं आहे जिथं बैलगाड्या सुटतात तिथं आपण आहे. आपले आपले टोकन लागलेले आहेत. एक दिवशी अशीच पालापल झाली ती माझी. तिथून मी शर्तीला आलो. असं वाटतं का बैल मला पलवत होता. माझ्या पाठी आला. तिथून मी जास्त नाही कधी फिरलो. बाकी तुम्ही आता बघू शकता बैल आवरत नाही गाईज. आज काय झालंय का माहित. पालाला रेडी राहू दे मला. खतरनाक आहे. बिंदास लोक उभी राहतात. इथं असं नेहमी नाही कधी कधी येतो. कदम गाईज मला विचारतात कुठले आहेत. मागं पुढे झालेत. धनराज कदम टाइमपास होतो गाईज. तुम्हाला पटापट बघायची सवय आहे. मला कमेंट करता. मुलाखती तर घेऊन झाल्या. रेस तुम्हाला दाखवतो आता मी. बाकी इकडे बी बघू शकता गर्दी किती झालेली आहे. ना ऐकत ना ऐकत. कुठं शर्ती आहे दुसरीकडं. चला नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. बघा या असे सीन होतात. रेकॉर्डिंग चालू होती माझी नशीब. असं आहे. कोणती गाडी कधी कुठली अंगावर यायची गॅरंटी नाही गाईच. एक सीन भेटला. चला ठीक आहे गाईज. भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. असाच रोमांचक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक इंस्टा असेल तर नक्कीच फॉलो करा. चला टाटा बाय बाय.